म्हणून दुसऱ्या अध्यायामध्ये माऊलीने मात्र सखोल असं त्या तीर्थाचे महत्व सांगतात हे तीर्थ सेवन करत असताना मात्र खूप नम्रतेनं अंतकरण शुद्ध करून मन शांत ठेवून आपल्याला 10 मिनिटं नाही 20 मिनिट उशीर होऊ द्या, परंतु शांत मनातूनच तीर्थ आपण घेतलो तर आपोआप तुम्हाला आत्म्याला जे काही शांती आहे तो आत्म्याला पोचतो. हे जे काही तीर्थाचे महत्व सांगत असताना लिंग धारण करायचा वेळ आला म्हणजे दीक्षाच्या वेळामध्ये सुद्धा त्या तीर्थ झाल्याशिवाय लिंग धारण करता येणार नाही हे सुद्धा माऊली सांगून जातात. म्हणजे जेणेकरून दुसऱ्या अध्यायामध्ये पादतीर्थाचं महत्व माऊलीने सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये क्रिया पादोदक आहे, साधा पादोदक आहे. आता क्रिया पादोदक करत असताना मात्र गुरुचे पायावर पायाखाली डाव्या हाती ठेवले तो शेवटपर्यंत सोडायचा नसते. मग क्रिया पादोदक करायला आम्ही बसवलो तर मला तर वाटते कोणी थांबणारच नाही पूजेला. म्हणून क्रिया पादोदक न करता साधा पादोदक केले तरी सुद्धा काय हरकत नाही, परंतु सर्वांना त्याची लाभ झाला पाहिजे. म्हणून अनुष्ठानामध्ये पूजा झाल्यानंतर सर्वांना अर्धा तास लावो 1 तास लावो सर्वांना तीर्थ देण्याचं एक परंपरा सुरू केलेली आहे. म्हणून सर्व वीरशैव लिंगायत समाजाचा प्रत्येकाला माझं सांगणं आहे, तीर्थ घेत असताना मात्र गळ्यात लिंग नाही म्हणून जायचं नाही. अनेक लोक लिंग नसताना तुम्ही तसं तीर्थ घेतलं तर काही फायदा होणार नाही. तो काय म्हणतो, उलटा घागर ठेवून पाणी टाकल्यासारखा घागर